नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगडतर्फे पांडवादेवी बसस्थानकाची स्वच्छता। पोयनाड ग्रामपंचायतीची अब्रू चव्हाट्यावर। भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पांडवादेवी येथील एसटी बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। भ्रष्टाचाराविरोधी लढा देतानाच समाजसेवेची जबाबदारी निभावणाऱ्या संस्थेने पुन्हा एकदा जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे। पांडवादेवी येथील बसस्थानकाची अवस्था अतिशय बिकट झाली होती। गवत, झुडपे, पारंबे आणि कचऱ्याने परिसर हा व्यापलेला होता। प्रवाशांना बसण्यास व थांबण्यास देखील अडचण येत होती। या संदर्भात रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर साहेब आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोयनाड ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली होती, परंतु ग्रामपंचायतीने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। शेवटी समितीने स्वतः पुढाकार घेऊन श्रमदानाद्वारे बसस्थानकाची संपूर्ण स्वच्छता केली। या कृतीमुळे पोयनाड ग्रामपंचायतीची अक्षरशः अब्रू चव्हाट्यावर आली आणि ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। समितीच्या या कृतीने प्रशासनालाही धडा शिकवला असून समाजकार्यातील जबाबदारीची जाणीव करून दिली आहे। या स्वच्छता मोहिमेत उपाध्यक्ष मनोज पाटील, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, अलिबाग तालुका उपाध्यक्ष समीर पाटील, संपर्क प्रमुख रत्नाकर धुमाळ, राजेंद्र पाटील, प्रवीण वावेकर, सचिव जीवन पाटील, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तसेच रवींद्र पाटील भाकरवड साहेब आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून जनतेचे काम जनतेनेच करत आहोत अशी भावना व्यक्त केली आहे। समितीचे हे कार्य संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील सह तृप्ती भोईर, अलिबाग। लॉक करूंगे आकृति नहीं ना तो डायरेक्ट Oh my god, oh my god, oh my god, oh my god. Okay? मुलगा थांबतोय मग कशात आलं